9 डिसेंबर. हां. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण अशी हत्या बीडला झाली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय की गेले कितीतरी दिवस म्हणजे 18 दिवस उलटून गेले आहेत. अजून त्याच्यात पुढे काहीच निष्पन्न होताना दिसत नाही आहे. 3 आरोपी आणि वाल्मिक कराड हे आज तगायत फरार आहेत आणि रोज आपण डायलॉग्स ऐकतोय, सगळ्यांचे डायलॉग्स ऐकतोय. मुख्यमंत्री म्हणतायत आणि जे खरं गृहमंत्री पण आहेत ते रोज म्हणतायत की नाही नाही चौकशी चालू आहे, तपास चालू आहे, SITची स्थापना करू. सगळं ऐकून झालं. आता वीट आला ह्या सगळ्या गोष्टीचा. जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन द्यायचं ठरवलंय. SP ऑफिसच्या बाहेर बसून शांतपूर्ण पद्धतीने आम्ही तिथे ठिय्या आंदोलन देणार आहे. 2 मुख्य मागण्या आहेत. एक म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि दुसरी म्हणजे वाल्मिक कराड यांची अटक. हे जोपर्यंत आम्हाला होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही असा निर्धार आम्ही आता केलेला आहे. अजून जे कल्याणची घटना झाली मुलीची हत्या झाली, रोज उठून ज्या ज्या घटना होत आहेत आता कल्याणची म्हणजे तिच्या वडिलांनी जे म्हटलं ते जेव्हा ऐकलं की ती चिप्स आणायला गेली आणि ती परत आली नाही तर असं काय म्हणजे त्या माणसांना काय म्हणावं ज्या आणि त्याच्यात त्याची बायकोची साथ होती हे ऐकून कसतरी होत आहे मला. आता आपला देश खरं कुठच्या दिशेने जातोय आणि जर कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली नाही तर आपल्या देशाची खरंच वाताहत लागेल असं कुठेतरी भीती वाटायला लागली. आता तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राला काय चालेल? सगळं म्हणजे पहिलं म्हणजे पोलीस यंत्रणा जी आहे ना ती इतकी सडलेली आहे. त्याच्यात काही पोलीस फार अगदी बोटावर मोजण्या एवढे चांगले उरले आहेत. बाकी पूर्ण सिस्टम सडलेली आहे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही ना त्यांना जोपर्यंत धारेवर धरलं जाणार नाही तोपर्यंत देश बदलताना मला दिसत नाही. आणि महाराष्ट्राची खास करून दयनीय स्थिती आहे. एक काळ होता जेव्हा स्कॉटलँड यार्ड बरोबर त्याची तुलना व्हायची, पण आताची जी महाराष्ट्र पोलीस फोर्स आहे तो काय स्थितीत आहे हे खरंच ॲसेस करायची वेळ आली आहे आणि याच्याविरुद्ध लोकांनी आता लढा देण्याची खरंच वेळ आली आहे. कारण आता पोलीस स्टेशनमध्ये लोक जायला घाबरतात. म्हणजे जरी कुठला गुन्हा झाला असेल, चोरी झाली असेल तरी एक दहशत आहे की आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर ते आपल्यालाच लुबाडतील पोलीस. म्हणून आता कुठेतरी असं वाटायला लागलं आहे की पोलिसांना सुद्धा धारेवर धरायला हवं, त्यांची डोकी पण आता ठिकाणावर आणायला हवी.